नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, युगंधरचं आनंदीसोबत लग्न झाले हे सत्य मात्र शिल्पाने युगंधरच्या तिन्ही मुलांपासून लपवायला सांगितलेलं आहे। पण हे सत्य मात्र आता लपणार नाहीये। आता या तिन्ही मुलांसमोर आनंदीचं सत्य येणार आणि हे तिन्ही मुलं आनंदीला आई म्हणून एक्सेप्ट करणार, कारण त्यांना समिधाची झलक आनंदीमध्ये दिसते। पण त्याच वेळेला शिल्पा मात्र आनंदीला घराबाहेर काढायला निघालेली आहे। शिल्पा आनंदीला घराबाहेर काढायला निघाली आहे। त्यावेळेला मात्र युगंधरच्या दोन्ही मुलांनी आनंदीची बाजू घेतलेली आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की 2 फोटोचे बाग करून हे विधी झालेले आहेत। पण आनंदीला मात्र हे अजिबात मान्य नाहीये। पण तरी सुद्धा आनंदीने काहीच न बोलता ते विधी पूर्ण केलेले आहेत। आणि मग त्यानंतर ती मनातल्या मनात समिधाला वचन देते आणि म्हणू लागते की आता काही झालं तरी मी तुमच्या मुलाला आणि तुमच्या नवऱ्याला एकत्र आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। तुमच्या आत्म्याला तेव्हा शांती मिळेल ज्या वेळेला तुमची मुलं आणि तुमचा नवरा एकत्र येतील, त्याच वेळेला तुमच्या आत्म्याला शांती मिळणार आहे। आणि माझ्याकडून तुमच्या श्राद्धाला हेच देणं असणार आहे, तुमच्या मुलाला आणि तुमच्या नवऱ्याला एकत्र आणणं। आनंदीने मात्र स्वतःच्याच मनाशी निश्चय केलेला आहे। तर इकडे शिल्पा मनातल्या मनात म्हणू लागते की या आनंदीचं सत्य जर का या मुलांना समजलं तर मात्र आपल्यासाठी खूपच कठीण होऊन जाईल। आपल्यासाठी नाही तर युगंधरसाठी सुद्धा खूपच कठीण होईल। त्यामुळे आपण आनंदीचं सत्य कोणालाच कळू द्यायचं नाहीये। आता शिल्पा सगळ्यांना बजावून सांगते की आनंदी आणि युगंधर यांचं लग्न झाले हे मात्र या तिन्ही मुलांना कळता कामा नये। तर म्हटल्यानंतर विद्याधरच्या हातामध्ये मात्र आयतं गुपित भेटतंय। ताईने सांगायचं नाही म्हटलं तरी आपण सांगायचं। तर माझ्या हाती आयती संधी चालून आलेली आहे। आता मला याच संधीचा फायदा करून घेतला पाहिजे। आता मी असं काहीतरी करणार ज्यामुळे घरामध्ये मोठा स्फोट होईल, म्हणजे ही लोक आनंदीला घरातून बाहेर काढतील, तिला या घरात ठेवणारच नाहीत। असं म्हणत विद्याधरच्या डोक्यामध्ये मात्र खूपच मोठं प्लॅनिंग चालू असतं। विद्याधर आता पुढे होतो आणि युगंधरला म्हणू लागतो की दादा, तुला काही लाज वाटते का? म्हणजे तुझी इतकी मोठी मुलं असताना सुद्धा तू बायको केली हे सांगायची तुला लाज वाटते का? तुला लाज वाटते ना? मग तुझी लाज मी काढून टाकतो। मी तुझ्या मुलांना सांगून टाकतो की ह्याने आता तुमच्याच वयाच्या म्हणजे लेकीच्या वयाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे। त्यावरती शिल्पा मात्र खूपच चिडलेली असते। आता चिडलेले युगंधर समिधाच्या अस्तीची राग घेतो आणि विद्याधरच्या तोंडाला काळं फासतो। त्याच्या तोंडाला काळं फासून बोलायला लागतो की खबरदार, जर का माझ्या आणि माझ्या बायकोच्या बद्दल काही बोललास तर। तितक्यात तिकडे सगळी मुलं येतात। त्यावरती विद्याधर म्हणू लागतो की काय मी केलंय तरी काय? म्हणजे तुम्ही गोष्टी करायच्या आणि तुम्ही गोष्टी करून लपवायच्या आणि मला माझ्या तोंडाला काळं फासायचं। तू माझ्या तोंडाला काळं फासलंयस ना, मग आता बघ मी तुझी काय अवस्था करतो। असं म्हणत विद्याधर मात्र पेटून उठला। आता युगंधर म्हणू लागतो की ते काही नाहीये। त्या बायकोच्या श्राद्धाला येऊन जो काही तमाशा घातलात ना, हा तमाशा मी ऐकून घेईन असं जर का तुम्हाला वाटत असेल ना, मग मात्र हा तुमचा गैरसमज आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनीच हे सगळं काही केलं ना, आताच्या आता मी तुम्हाला दोघांना घराबाहेर काढतोय। असं म्हणत युगंधर आता दोघांनाही घराबाहेर काढायला निघाला आहे। त्याच वेळेला आनंदी मध्ये येते। आनंदी म्हणू लागते की मालक साहेब असं काही करू नका, म्हणजे काहीही झालं तरी समिधा ताईंना मात्र ही गोष्ट आवडली नसती। समिधा ताईंनी या गोष्टीची कधीच पुष्टी केली नसती। आपल्या घरामध्ये जर का आज समिधा ताईंचं श्राद्ध आहे, आज त्यांचं श्राद्ध आहे आणि त्यांना असं वाटलं असतं की आपल्या मुलांनी कधी एकमेकांसोबत असं वागू नये, आपल्या नवऱ्याने आणि आपल्या मुलांनी मिळून राहावं असंच त्यांना वाटलं असतं। मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्या घरात ही भांडणं नको। आता मात्र पृथ्वीला संशय आलेला आहे आणि पृथ्वी सांगू लागतो की काय आपलं घर। तो म्हणू लागतो की ही कोण आहे, सारखी मागापासून आपलं घर बोलत चाललेली आहे। त्यावेळेला शिल्पा म्हणू लागते की काही नाहीये, ही आपल्या घरामध्ये एक नवीन नोकर आली आहे, बाकी काही नाहीये। आता ही नोकर फक्त आपल्या इथे काम करते, हिचं काय एवढं मनावरती घ्यायचंय? सोडून दे पृथ्वी, आता तू हिचं काहीच मनावरती घेऊ नको। असं म्हणत शिल्पा पृथ्वीला सगळं काही सांगू लागते। पण पृथ्वीला मात्र आता वेगळाच संशय येऊ लागतो। आता पृथ्वी म्हणू लागतो की मगाशी ही का विधी करत होती, तेव्हा आता विद्याधर म्हणू लागतो की का म्हणजे काय, हिला आता पुढे करण्याचा जास्त शौक आहे ना।
म्हणजे तुला सांगायचं तर गुरुजींना हिनेच पाठवून दिलं होतं तुझ्या आईची विधी नीट होऊ नयेत म्हणून या कारणासाठी. त्यावरती शिल्पा म्हणू लागते की बस झालं, आता काहीच बडबड करायची नाही, हा विषय इथले इथे थांबला पाहिजे. तर आता आनंदी सांगू लागते की 1 मिनिट, मला कुणाशी खोटं बोलायचं नाहीये, मला आता तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायचं आहे. त्यावरती तो म्हणू लागतो की खोटं नाही बोलायचं म्हणजे काय. त्यावरती ती म्हणू लागते की खरं तर मालक साहेबांनी मला लग्न करून या घरात आणलेलं आहे. आता मात्र शिल्पाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शिल्पा म्हणू लागते की मी या मूर्ख मुलीला म्हटलं होतं की या मुलांच्या समोर कुठलंही सत्य यायला नको, या मुलांना काहीच समजायला नको, पण नाही, हिचं आता ताईपणा जास्तच वाढत चाललेला आहे. ते काही नाही, हिला धडा शिकवायला पाहिजे. त्यावरती आता शिल्पा चिडते. शिल्पा म्हणू लागते की खबरदार, अजून पुढे एक शब्द जरी बोलशील ना तर पृथ्वी म्हणू लागतो की थांब जरा, ऐक, तू गप्प बसू नकोस, तू बोल, काय झालंय, कोण आहेस तू, माझ्या वडिलांनी लग्न केलंय, फसवलंय का त्यांनी तुला. त्यावरती ती म्हणू लागते की नाही, मालक साहेब कधीच कोणाला फसवू शकत नाहीत. त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की मग काय, तुझ्यासारख्या वयाच्या मुलीशी लग्न केलंय म्हणजे तुला फसवणंच हे सगळं काही केलं असेल, नाहीतर तू हे सगळं काही का करशील. त्यावरती आनंदी म्हणू लागते की कारण त्यांनी माझ्या आबांची आबरू वाचवली, आबांची आबरू वाचवली, इतकंच नाही तर माझी सुद्धा आबरू वाचवली. तुझे वडील इतके चांगले आहेत ना, म्हणत पृथ्वीच्या हातात ती जोडलेला फोटो देते. त्यावेळेला पृथ्वी म्हणू लागतो की खरं सांगायचं तर तुझा खरेपणा मला भावला आहे, तो अगदी माझ्या आईसारखेच आहे. तुला माहिती होतं की आम्हाला समजल्यानंतर आम्ही चिडू किंवा काहीही करू किंवा घरात तमाशे होतील, पण तू मात्र गप्प बसली नाहीस, तू मात्र सगळं काही खरं सांगितलंस. खरंच तुला पाहिल्यानंतर आज मात्र मला माझ्या आईची आठवण आली. अशीच होती तुझ्यासारखी, ती कधीच कोणाला घाबरत नव्हती आणि खोटं बोलायला ती मात्र घाबरत असायची. ती नेहमी सत्याची बाजू घ्यायची. तशीच तू मात्र आज दोघांची बाजू घेतलीस. इकडे शिल्पा आणि विद्याधर दोघांचे डाव उलटे पडलेत. आता दोघं जण विचार करतात आणि म्हणू लागतात की अरे देवा, म्हणजे आता ह्याला काय झालंय. खरं तर यांनी आनंदीला घराबाहेर हाकलून काढायला पाहिजे होतं, पण तसं न करता हा आता आनंदीचे गोडवे गातोय, तिच्या खरेपणाचे गोडवे गातोय, म्हणजे याचं जरा अतीच झालंय. तर आनंदी म्हणू लागते की हो, मला तुम्हाला फसवायचं नाहीये. मालक साहेबांनी ज्या परिस्थितीमध्ये माझ्याशी लग्न केलंय ना, ती परिस्थिती म्हणजे माझ्यासोबत जीव घेण्यासारखी होती. जर का माझं लग्न त्यावेळेला झालं नसतं ना तर मात्र मी खरंच जीव दिला असता, कारण तुमच्या काकांनी माझ्यासोबत जे काही केलं ना ते सगळं काही खूपच घाणेरडं होतं. त्यावरती तो म्हणू लागतो की काय केलं काकांनी. आता आनंदीने सगळा काही प्रकार सांगितल्यानंतर पृथ्वीचा मात्र आपल्या वडिलांबद्दलचा आदर तर वाढलेला आहे. त्याच वेळेला शिल्पा म्हणू लागते की पृथ्वी, तू अजिबात चिंता करू नकोस, खरं तरी ती या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच नाहीये, मी तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते. त्यावरती पृथ्वी सांगायला लागतो की का तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढणार, आता तिला घराबाहेर काढण्याची तुमची काय गरज पडली. त्यावरती ती म्हणू लागते की अरे मग काय, ही आश्रित म्हणून आपल्याकडे राहायला आली, तुम्ही त्यांची मुलं इकडे आल्यानंतर एक काबर घरात राहावं. तिने घरात राहण्याची अजिबात काहीच गरज नाहीये. निघ आत्ताच्या आत्ता तुझं सामान भर आणि या घरातून चालते हो. युगंधर, तुझी पोरं जर का तुझ्या घरात आलेली आहेत, मग तू का हिला घरात ठेवतोयस. असं म्हटल्यानंतर तो सांगू लागतो की बाद झालं, बाई म्हणजे काही खेळणं नाहीये, म्हणजे वाटलं तेव्हा तिला घरात आणायचं आणि वाटलं तेव्हा तिला घरातून बाहेर काढायचं. त्यावेळी विद्याधर सांगू लागतो की अरे तुला कळतंय का, तुझ्या बापाने जवानीची हौस पूर्ण करण्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर त्यावेळेला मात्र युगंधर खूपच चिडलेला आहे. त्याच वेळेला शिल्पा सुद्धा खूपच चिडलेली आहे. शिल्पा आनंदीचा हात धरते, आनंदीचा हात धरून तिला हकलवून देण्याचा प्रयत्न करते. तिच्या हाताला धरून म्हणत असते की बस झालं आता तुझं, या सगळ्यामध्ये तू आता या अजिबात या घरामध्ये राहायचं नाहीये. शिल्पा आनंदीला हाताला धरून घराबाहेर काढत असताना त्याच वेळेला दोघे जण तिकडे येतात आणि ते शिल्पाला म्हणू लागतात की खबरदार आत्या, म्हणजे या घरामध्ये माझ्या आईला नेहमी दुय्यम स्थान तू दिलं आहेस, हे तर आम्ही पाहिलेलं आहे, पण ज्या ठिकाणी माझ्या आईची जागा घेऊन ही बाई आलेली आहे, खरं तर आमच्यापासून सत्य लपवायचं असतं ना तर मात्र हिने आमच्यापासून कधीच सत्य लपवून ठेवलेलं असतं. जे तुम्ही सगळ्यांनी लपवलं आहे ते तिने सांगितलं आहे. अजिबात नाही, मी आता तिच्या बाबतीत चुकीचं काहीच घडू देणार नाहीये. त्यानंतर दोघंही मुलं तिला प्रोटेक्ट करतात. हे पाहून शिल्पाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय.
म्हणजे जी मुलं युगंधरचा राग करतायत ती मात्र आनंदीला आपलंसं करतायत. हे बघून तिला मात्र खूप मोठा धक्का बसून ती जराशी हादरलेली आहे. आता त्याच वेळेला आनंदी आणि मुलांचं नातं मात्र घट्ट झालेलं आहे. अशीच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.